बसवा बसवा उत्सव, बसवा बसवा उत्सव, बसवा बसवा उत्सव, ईद बसव जयंती उत्सव। महाराष्ट्र राज्यस्तरीय बसव व्याख्यानमालेत आज महात्मा बसवण्णा आणि लोकशाही मूल्य या अनुषंगानं बोलण्याची संधी अभिषेक देशमाने यांनी मला उपलब्ध करून दिली आहे। त्याबद्दल मी पहिल्यांदा अभिषेक देशमान्यांना धन्यवाद देतो आणि काही मुद्दे या निमित्तानं आपल्या समोर मी मांडत आहे। पहिल्यांदा मी अगोदर आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की लिंगायत धर्म आणि बसवण्णा, महात्मा बसवण्णा यांच्याबद्दलचा खोल आणि दीर्घ असा अभ्यास काही माझा फारसा नाही, पण महात्मा बसवण्णांचं जे तत्त्वज्ञान आहे, जो विचार आहे, जी शिकवण आहे, त्या शिकवणीचा आणि आजच्या एकंदरीत वर्तमानाचा काय संबंध आहे, त्याचा आणि आजच्या लोकशाही मूल्यांचा काय संबंध आहे, याच्या अनुषंगानं काही मुद्दे मी या निमित्तानं आपल्यासमोर मांडणार आहे। खरं तर लोकशाही मूल्यांचा विचार करत असताना लोकशाही मूल्य म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला आजची जी काय भारतीय लोकशाही व्यवस्था आहे, भारताची लोकशाही आहे, ही लोकशाही ज्या संविधानाच्या पायावर उभी आहे त्या संविधानातील मूल्यांचा विचार आपल्याला करावा लागेल। ते संविधान आपल्याला नेमकं काय सांगतं, ती संविधान आपल्याला नेमकी कोणती मूल्य सांगतं, तर त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या चार मूल्यांचा आग्रह आणि या चार मूल्यांची प्रतिष्ठापना करणं हा खरं तर संविधानाचा मुख्य हेतू आहे। लोकशाही मूल्य ही संविधानामधली महत्त्वाची मूल्ये आहेत। त्यामुळं बसवण्णांच्या शिकवणीचा आणि आजच्या वर्तमानाचा काय संदर्भ आहे, हा संदर्भ आपल्याला नीटपणे समजून घ्यावा लागणार आहे। तो समजून घेतला तर मग आपण लोकशाही आणि महात्मा बसवण्णा यांच्या विचाराची काय सांगड आहे, त्या विचाराची काय नातं आहे, हे आपल्याला स्पष्टपणे करता येऊ शकतं। खरं तर मी असं म्हणेन की आज आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो, लोकशाही व्यवस्थेमध्ये जगतो, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ह्या सगळ्या मूल्यांचा ही मूल्ये लोकशाहीतून आपल्याला मिळालेली आहेत, संविधानातून आपल्याला मिळाले आहेत। मग आणि ही लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे। ही लोकशाही धर्मनिरपेक्ष असताना एका धर्मसंस्थापकाचा विचार आज आपण का मांडतो, त्याचा जागर का करतो, त्याच्याबद्दल आपण चर्चा का घडवतो आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि संपूर्ण देशामध्ये एक धर्मसंस्थापक असलेल्या बसवण्णांचा विचाराचा जागर आज पुन्हा का करावा लागतो, याच्याबद्दल जरा आपण विचार करायला पाहिजे। खरं तर मला असं वाटतं की महात्मा बसवण्णा हे केवळ धर्मसंस्थापक नाहीत, तर ते आजच्या काळाचा विचार करता आजच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ते राजकीय विचारवंत आहेत असं मला म्हणावंसं वाटतंय। म्हणजे धर्मसंस्थापक अनेक झाले, धर्मसंस्थापक होत आहेत, पण या धर्मसंस्थापकांच्या मध्ये एक राजकीय भान असणं, एक राजकीय तत्त्वज्ञानाचा विचार असणं, तो विचार आणि तेही कृतिशीलपणे तो प्रत्यक्षामध्ये आणणं हे माझ्यासाठी अत्यंत मला महत्त्वाचं वाटतंय। आणि त्या दृष्टीनं बसवण्णांचा विचार हा राजकीय विचार आहे, ते धर्मसंस्थापक आहेत आणि ते राजकीय विचारवंत आहेत। या अनुषंगानं आपल्याला या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल, कारण आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जी मूल्ये दिसतात आपल्याला, त्या मूल्यांचं दिग्दर्शन 12व्या शतकामध्ये आपल्याला महात्मा बसवण्णा करताना आपल्याला दिसतात। कारण या जगामधला जो लोकशाहीचा पहिला प्रयोग आहे तो म्हणजे अनुभव मंडप, आणि हा लोकशाहीचा पहिला प्रयोग 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा करतात आणि आजच्या लोकशाहीचं दिग्दर्शन 12व्या शतकामध्ये त्यांनी करून ठेवलं आहे। असं जर म्हटलं तर ते काय अतिशयोक्ती किंवा काहीतरी स्तुती केल्यासारखाच होईल असं मला वाटत नाही, आणि ते रास्त आहे असं मला या निमित्तानं आपल्यासमोर बोलावंसं वाटतंय।
खरं तर महात्मा बसवण्णांचा विचार आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला करावीशी वाटते की समता हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे, स्वातंत्र्य हे यातलं महत्त्वाचं मूल्य आहे, बंधुता हे यातलं मूल्य आहे आणि सामाजिक न्याय याच्या अंगानं महात्मा बसवांना विचार करताना आणि प्रत्यक्ष कृती करताना आपल्याला दिसतात. खरं तर आमचे एक मित्र आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणून आणि दुसरे आमचे एक संपादक मित्र आहेत श्रीरंग गायकवाड म्हणून. त्यांनी एक छान गोष्ट सांगितली होती. म्हणजे गेल्या 2 वर्षापाठीमागं महाराष्ट्रामध्ये एक चित्रपट आला, त्याचं नाव होतं सैराट. आणि या सैराट चित्रपटामध्ये आर्ची आणि परशा नावाचं नायक आणि नायिका आहेत, ज्यांचं आंतरजातीय प्रेमविवाह होतो आणि त्या प्रेमातून त्यांचा खून होतो. आणि हा खून झाल्यानंतर आंतरजातीय विवाहाची एक चर्चा महाराष्ट्राच्या पातळीवर या चित्रपटानं सुरू केली. खरं तर हे सगळं घडत असताना हे जे आज घडतंय म्हणजे सैराटच्या निमित्तानं जे पुढं आलं, त्या सैराटच्या पार्श्वभूमीला खर्डा आणि सोनईची एक पार्श्वभूमी होती. म्हणजे खर्डामध्ये एका दलित मुलानं एका सवर्ण जातीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला आणि त्याला मारलं गेलं, त्याला संपवलं गेलं. सोनईमध्ये पण तीच घटना घडली. हे खर्डा असेल, सोनई असेल आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आलेला सैराट असेल. हा चित्रपट आंतरजातीय विवाह म्हणजे जाती व्यवस्थेतला बेटी व्यवहार हे जे काही बंधन आहे, जाती व्यवस्था जे कडकपणे पाळते त्याच्यावर हल्ला करायचं काम बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की बसवण्णा त्या दृष्टीनं आपल्याला हा लोकशाही मूल्यांच्याकडे नेणारे आणि संविधानातल्या समता आणि जाती व्यवस्थेला विरोध नकार करणाऱ्या मूल्यांचा आग्रह हे 12व्या शतकामध्ये करताना आपल्याला दिसतात. आणि त्या दृष्टीनं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे ब्राह्मण मधुवारस आणि चांभार हरळय्या यांचा मुलगा आणि ब्राह्मण मधुवारसची मुलगी कलावती यांचा विवाह त्या काळामध्ये महात्मा बसवण्णांनी करून दिलेला आहे. आणि एक आंतरजाती विवाहाचा एक वेगळा पद्धतीचा पायंडा या देशामध्ये पहिल्यांदा महात्मा बसवण्णांनी केलेला आहे. त्यामुळं मला असं म्हणावंसं वाटतं की महात्मा बसवण्णा हे भारतातल्या जातीव्यवस्था विरोधी बंडाचे पहिले आद्य क्रांतिकारक आहेत आणि त्या दृष्टीनं बसवण्णांच्याकडं आपण पाहिलं पाहिजेत. म्हणून मला या निमित्तानं लोकशाही मूल्यामध्ये जे समतेचं तत्त्व आलेलं आहे, जे कोणत्याही प्रकारचा जातीभेद पाळत नाही, जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर असा जो काय भेदाभेद केला जातो, हा भेदाभेदाला पूर्णपणे नकार देणारं जे लोकशाही मूल्य आहे, जे संविधानातून आपल्याला मिळालेलं आहे, या मूल्यांचा पुरस्कार हा आपल्याला बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर ह्या सगळ्या पाठीमागं म्हणजे बसवण्णांचा विचार हा 12व्या शतकामधला विचार आहे. तत्पूर्वीची जर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडीफार पाहिली तर आपल्याला असं दिसतंय की बुद्धांचा काळ होता. म्हणजे इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत जवळजवळ तब्बल 1500 वर्ष या देशामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. म्हणजे 8व्या 9व्या आणि 10व्या शतकामध्ये तो प्रभाव हळूहळू कमी होत आला. ज्या काळामध्ये जाती व्यवस्था पूर्णपणे विकसित झालेली नव्हती, जाती व्यवस्थेची बंधनं अजून कडक झालेली नव्हती, जाती व्यवस्था आता कुठेतरी उदयाला येत होती, तो काळ होता. आणि त्या काळामध्ये बुद्ध म्हणतात की यथासु जातीसु लिंगम जातिमय पुत्तू एवं ती मनुष्येसु लिंगम जातिमय पुत्तू. म्हणजे पशु पक्षी प्राणी वनस्पती यांच्यामध्ये स्पष्टपणे त्यांच्यामध्ये जात असू शकते, पण मनुष्य प्राण्यामध्ये कोणत्याही प्रकारची जात असू शकत नाही. आणि त्याचा एक प्रभाव बसवण्णांच्यावर झालेला आहे, दिसून येतो आपल्याला. कारण बसवण्णांचा कालखंड हा 12व्या शतकाचा कालखंड आहे आणि 10व्या शतकापर्यंत हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव हा संपूर्ण भारत देशावर आपल्याला जाणवतो. मग मधला एक 100 वर्षाचा जो कालखंड आहे, ज्या कालखंडामध्ये बौद्ध भिक्खूंच्या कत्तली झाल्या, बौद्ध भिक्खूंना मारलं गेलं आणि बौद्ध तत्त्वज्ञान थोडंसं बाजूला गेलं, याच हा जो काय 100 वर्षाचा कालखंड आहे, या 100 वर्षाच्या कालखंडामध्येच आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञानापासून थोडासा बाजूला गेलेला जो भारत होता, याच काळात बसवण्णांचा जन्म झालेला आहे. म्हणजे त्याला 100 वर्षाचा जरी पाठीमागचा इतिहास असला तरी देखील एक बुद्धांचा प्रभाव हा बसवण्णांच्यावर आपल्याला दिसतो. म्हणूनच
बसवण्णा हे शरण आणि शरणी याच्या आधारावर आपल्या लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसतात. म्हणजे एका बाजूला चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हणणारे गौतम बुद्ध आणि शरणी आणि शरणांच्या आधारावर लिंगायत धर्माचं तत्त्वज्ञान सर्वदूर नेणारे बसवण्णा यांच्यामध्ये एक नातं आपल्याला या निमित्तानं दिसतं. म्हणूनच तर खरं तर हा जातीव्यवस्थेच्या उगमाच्या काळात, जातीव्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये गौतम बुद्धांनी त्याला जातीव्यवस्थेला पूर्ण नकार दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दीड हजार वर्षानंतर बसवण्णा जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष कृतिशील कार्यक्रम देतात आणि कृतिशील कार्यक्रम देऊन जाती अंताच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकतात. हे माझ्यासाठी अत्यंत मला महत्त्वाचं वाटतंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला कोणत्याही प्रकारचा भेद हा नकार देण्याची जी काय लिंगायत तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान बसवण्णांनी मांडलेलं आहे आणि ते लोकशाही मूल्यावर आधारलेलं आहे, ते संविधानिक मूल्यावर आधारलं आहे. आजच्या संविधानामध्ये ते अंतर्भूत झालेलं आहे. म्हणूनच बसवण्णांचा हा विचार हा लोकशाही मूल्यांच्याकडे घेऊन जाणार आहे असं मला वाटतंय. खरं तर आपण बघतो की या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे 12व्या शतकाच्या कालखंडामध्ये जेव्हा लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि बसवण्णांच्या तत्त्वज्ञानाचा एक विचार सर्वदूर जेव्हा पसरू लागला तेव्हा अगदी पार काश्मीरपासून लोक इकडं लिंगायत धर्माची दीक्षा घेण्यासाठी आलेले आपल्याला दिसतात. हे लिंगायत धर्माची दीक्षा घेणं म्हणजे फार काहीतरी विधी करणं, कर्मकांड करणं अशा पद्धतीचा नव्हता. ज्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग तो लिंगायत अशी साधी सरळ सोपी आणि सहजपणे दीक्षा देण्याचा हा प्रकार हा लिंगायत धर्मामध्ये होता. म्हणूनच तर आपल्याला जातीप्रथेला कडवा विरोध करत असताना म्हणजे मातंग असलेला चनय असेल, ढोर कक्कई असेल, अप्पण्णा असेल, चांबार हरळे असेल किंवा कल्लप्पा तिली असेल, बहुरूपी चौंडई असेल किंवा शूद्र जातीतले सगळे शरण आणि शरणी म्हणजे अगदी वेश्या असलेल्या सुद्धा स्त्रियांना ह्या सगळ्या कालखंडामध्ये महात्मा बसवण्णांनी आपल्या लिंगायत धर्मामध्ये सहभाग करून घेतलेला आहे. लिंगायत धर्मामध्ये एक सन्मानपूर्वक व्यवहार करताना आपल्याला दिसतो आहे. म्हणून हा लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनं मला अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा वाटतो. आज आपण बघतोय की गेल्या 8-10 वर्षाचा कालखंड जर मागचा आपण बघितला तर ह्या 8-10 वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांच्या मध्ये विचारवंतांच्या हत्या घडलेल्या आहेत. विशेषतः दाभोळकरांची हत्या घडली, त्यापाठोपाठ पानसरेंची हत्या घडली, त्यापाठोपाठ कलबुर्गींची हत्या घडली आणि अलीकडच्या काळामध्ये गौरी लंकेश यांची हत्या झालेली आपण बघतो. म्हणजे विचारवंतांची हत्या ही वैचारिक हत्या आहे. म्हणजे ह्या विचारवंतांचं काही व्यक्तिगत कुणाशी हेवेदावे नाही किंवा विचारवंत हा कुणाशी त्याचे व्यक्तिगत दुश्मनी, प्रॉपर्टीचा किंवा कसला वाद आहे असंही नाही. हा सरळ सरळ विचाराचा संघर्ष आहे. एका बाजूला मानवी मूल्यांची आस धरणं, मानवी मूल्यांच्या बाजूनं उभा राहणं आणि मानवी मूल्यांचा विचार घेऊन माणसाच्या कल्याणाचा विचार मांडणं असा एक विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला दमनकारी व्यवस्थेचा विचार आहे. या 2 विचारांच्या मधला हा संघर्ष आहे आणि हा वैचारिक संघर्ष करत असताना काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. खरं तर या देशामध्ये विचारांच्या पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींची हत्या होण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही. म्हणजे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याही पूर्वी विचारांच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघतो की आपल्याला बुद्ध काळामध्ये जर आपण गेलो तर बौद्ध भिक्खूंच्या कत्तली ऋष्यशृंगमित्राच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभर झालेल्या दिसतात आणि त्याच पद्धतीनं आपल्याकडे शरणांच्या सुद्धा शरणांनी युद्ध केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या देशातलंच नव्हे तर जगातलं स्वतःचं साहित्य, स्वतःची विचार आणि स्वतःचं साहित्य वाचवण्यासाठी झालेलं या जगातलं पहिलं युद्ध खरं तर हे म्हणजे शरणांनी केलेलं युद्ध आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. म्हणजे माझा विचार म्हणजे महात्मा बसवण्णांनी आपल्या विचारासाठी प्राण देणारी, आपल्या विचार जनतेपर्यंत नेणारी तर एक यंत्रणा उभी केलीच, पण त्यासाठी स्वतःचा प्राणसुद्धा देणारी एक मोठी भक्कम पळी अनुयायांची, शिष्यांची
उभी केली आणि त्या शिष्यानी हे आपले शरण साहित्य वाचवण्यासाठी एक मोठा संघर्ष केला आणि हा खरं तर मला माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सांस्कृतिक संघर्ष वाटतो. आज आपण बघतोय की कुणी काय लिहावं, कुणी काय बोलावं याच्याबद्दल एक सेन्सॉरशिप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. जी सेन्सॉरशिप लेखकांचा आवाज दाबू पाहते. म्हणजे लेखक म्हणून किंवा विचारवंत तुम्ही काय विचार मांडायचे याच्याबद्दलचा सुद्धा एक सेन्सॉरशिप काही मंडळी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि अशा सगळ्या काळामध्ये आपण ह्या लोकशाही व्यवस्थेत जगतो आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये महात्मा बसवांना तुम्हाला अशा पद्धतीच्या 12व्या शतकामध्ये एक संघर्षाची बीजं तुमच्यामध्ये पेरतात आणि संघर्षासाठी एक नवं बळ ताकद या सगळ्या शरणी आणि शरणांच्यामध्ये उभं करतात. हे खरं तर आजच्या लोकशाहीला पूरक आहे आणि आजच्या लोकशाहीला पुढे घेऊन जाणार आहे असं मला या निमित्तानं वाटतंय. खरं तर आपण बघतो आज की आज देशामध्ये हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणारे भरपूर लेखक आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या लेखकांना कधीही ते कुठेही भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीत. ते भूमिका कधी घेतात की स्वतःच्या पुरस्कारापुरती काही भूमिका घ्यायची असेल तर ती भूमिका घेताना दिसतात. पण लेखक म्हणून कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, स्त्रियांच्या, शोषितांच्या, दलितांच्या सगळ्या चळवळीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजेत. त्यांच्या बाजूनं त्यांच्या विचाराच्या पातळीवर आपण उभं राहिलं पाहिजेत. त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजेत. अशी भूमिका घेताना फार कोण आपल्याला दिसत नाही. अशा काळामध्ये शरण हे साहित्य वाचवण्यासाठी लढतात, युद्ध करतात आणि त्यातून शरणांचं साहित्य आज आपल्या हातामध्ये येतं. हे काही फार छोटी गोष्ट नाही किंवा ही छोटी गोष्ट नाही, ही महान क्रांतिकारक अशी गोष्ट आहे. आणि या महान क्रांतिकारक गोष्टीला खरोखरच आजच्या सर्व लेखक साहित्यिकांनी सलाम करावा अशी ही घटना आहे. आणि त्या दृष्टीनं मला ही महत्त्वाचं वाटतं आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतोय. म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला नयनतारा सहगल नावाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून लाभल्या होत्या की ज्या सहगलांची एक परंपरा वेगळ्या पुरोगामी प्रागतिक विचाराची परंपरा आहे. या नयनतारा सहगल यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये येण्यासाठी विरोध केला गेला. त्यांच्यावर एक दबाव टाकला गेला आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच गळा दाबला गेला. म्हणजे आजच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जात असताना मला शरणांचं युद्ध महत्त्वाचं वाटतंय. कारण शरण लढले नसते तर आज शरणांचं साहित्य टिकलं नसतं. आज जी आपण वचनं बघतो, ज्या वचनांच्या आधारावर आपण शरणांत आणि लिंगायतांचं तत्त्वज्ञान पुढे घेऊन जातो, लिंगायत तत्त्वज्ञान आपण समजून घेतो, ते टिकवण्याचं काम शरणांनी केलं आहे. त्यामुळं आजच्या साहित्यिकांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकारा करतात, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डांगोरा पिटतात आणि खोटं काहीतरी बसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लिहितात, त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी शरणांचा वारसा जपला पाहिजेत. शरणांच्यासारखं आता युद्धासाठी, संघर्षासाठी उभं राहिलं पाहिजेत. कारण आत्ताची घडी, आत्ताचा काळ हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला उभं राहावं लागेल. तरच लोकशाही मूल्य आपल्याला पुढं घेऊन जाता येतील. आणि त्या दृष्टीनं मला महात्मा बसवांना आणि त्यांची सगळी शरण चळवळ ही मला आजच्या साहित्यिक चळवळीला प्रेरणादायी ठरणार आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जे लोकशाही मूल्य आहे, या लोकशाही मूल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं वाटतंय. असं मला या निमित्तानं बोलावं असं वाटतंय. खरं तर आज आपण बघतो की आजची जी काय लोकशाही आहे, ही लोकशाही विकसित लोकशाही म्हणता येईल. म्हणजे भांडवली लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत, मुक्त आहोत. म्हणजे विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर जागतिकीकरणानंतरचा काळ जो आता भारतीय समाजामध्ये आलेला आहे, या सगळ्या जागतिकीकरणानंतर तर अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांचं प्रचंड प्रमाणामध्ये वस्तूकरण झालेलं आहे. म्हणजे स्त्रीचा देहाचा बाजार मांडण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टी व्ही चालू करता आणि टी व्ही चालू केल्यानंतर टी व्हीवर जेव्हा एखादी जाहिरात येते, या जाहिरातीमध्ये पुरुषाचं बूट जरी असेल, चप्पल जरी असेल, बनियन असेल, तरी त्या बनियनच्या जाहिरातीमध्ये बाई येते आणि बाईचा देह दाखवला जातोय. म्हणजे बाईच्या देहाचं वस्तूकरण करणारा हा काळ आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये मला बसवण्णांचं स्त्रियांच्याबद्दलचं धोरण, स्त्रियांच्याबद्दलची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची वाटते. ती आपण समजून घेतले तर मग आजच्या विषमतेच्या आणि समतेच्या मूल्यांच्या मधला संघर्ष आपण नीटपणे समजून घेऊ असं मला वाटतंय. खरं तर म्हणजे आज सगळ्या पद्धतीनं बघितला
तर म्हणजे बाईचा देह ज्या पद्धतीनं सगळ्या ह्या आजच्या बाजारी आणि मार्केटच्या जमान्यामध्ये मानला जात आहे, ज्या पद्धतीनं त्याचं वस्तूकरण केलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं तो लोकांच्या माथी मारला जात आहे आणि त्यातून जे नवे नवे प्रश्न उभा राहिले आहेत, या सगळ्या प्रश्नांच्याकडे आपल्याला त्यानिमित्तानं जाता येऊ शकतंय. म्हणजे लैंगिकतेशी स्त्रियाची इज्जत जोडणे, बाईची इज्जत जोडणे अशा पद्धतीचा एक प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये मला बसवण्णा महत्त्वाचे वाटतात. आणि हे बसवण्णा का महत्त्वाचे वाटतात? कारण बसवण्णांच्या आणि शरणांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये अनुभव मंटपामध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्व देणारा हा पहिला महान क्रांतिकारक तत्त्वज्ञ होता, धर्मसंस्थापक होता, असं अभिमानानं सांगावंसं वाटतंय. कारण आज आपण बघतो की भारतीय लोकशाही व्यवस्था आहे आणि भारतामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये सर्वांना समान मताचा अधिकार, प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार आज संसदीय लोकशाहीमध्ये मिळालेला आहे. आणि आम्हाला आमचा प्रतिनिधित्व निवडून देण्याची सुद्धा सोय केलेली आहे. अशा काळामध्ये या देशातले 50% जो स्त्रियांचा वर्ग आहे, स्त्रिया ज्या आहेत, या स्त्रियांना 50% प्रतिनिधित्व ना सोडाच, पण 33% सुद्धा प्रतिनिधित्व आजच्या लोकशाहीमध्ये मिळालेलं नाही. अशा काळामध्ये अनुभव मंटपामध्ये स्त्रियांची संख्या जर बघितली तर खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाहीमधला सुद्धा आज आदर्श वाटेल अशा पद्धतीची अनुभव मंटपाची रचना आहे. म्हणजे आजच्या संसदेचा आदर्श नमुना आपल्याला अनुभव मंटपामध्ये पाहायला मिळतोय. म्हणून मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे विशेषतः अक्कमहादेवी असेल, सोमादेवी असेल, निलंबिका असेल किंवा आपल्या सत्यवा असेल किंवा ह्या सक्कवा असेल, अक्कमा नागम्मा असतील, या सगळ्या स्त्रिया ह्या सगळ्या बसवण्णांच्या अनुभव मंटपामध्ये चर्चेसाठी जात होत्या. त्याचं प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं होतं. हे प्रतिनिधित्व देणं म्हणजेच लोकशाही अधिक बळकट करणं आहे. म्हणजे आजच्या लोकशाहीमध्ये जी नवी आणि विकसित प्रगत लोकशाही आपण म्हणतो, या नव्या विकसित प्रगत लोकशाहीमध्ये जी संविधानाच्या मूल्यांच्या पायावर उभी आहे, अशा लोकशाहीमध्ये सुद्धा स्त्रियांना जेवढं प्रतिनिधित्व नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व हे आपल्याला बसवण्णांनी दिलेलं दिसतंय. म्हणून लोकशाही मूल्य जे आपल्याला आजही अजून पुढं जास्त विकसित करावं लागणार आहे, ते बसवण्णांच्या विचारधारेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ते माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं वाटतंय. एक दुसरा मुद्दा मगाशी जाता जाता सांगायचा राहून गेला, तो म्हणजे अक्कमहादेवींच्या बद्दल. म्हणजे ज्या अक्कमहादेवींच्या बद्दल आपण बोलतो, आज ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या देहाचा व्यापार केला जात आहे, मार्केटिंग केलं जात आहे, म्हणजे स्त्री सौंदर्य म्हणजे काय, तर स्त्री सौंदर्याचे एक मापदंड ठरवले जात आहेत. आणि अशा काळामध्ये स्त्रीच्या देहाकडे बघण्याची वृत्ती जी आहे, स्त्रीच्या देहाकडे निष्काम पद्धतीनं बघण्याची जो काय विचार आहे, तो विचार आपल्याला पहिल्यांदा अक्कमहादेवींनी दिला. त्यामुळं या देशामधली स्त्रीमुक्ती चळवळीची पहिली प्रणेती कोण असेल तर ती अक्कमहादेवी आहे. म्हणजे आज आपण स्त्रीवाद, आक्रमक स्त्रीवाद, म्हणजे जो आपण रॅडिकल फेमिनिझम म्हणतो, तो फार खूप पुढं गेलेला आहे. माझ्या देहावर माझा अधिकार आहे, अशा पद्धतीनं तो आक्रमक स्त्रीमुक्तीवाद बोलत आहे. आणि अशा काळामध्ये अक्कमहादेवी स्वतःच्या शरीरावर एकही वस्त्र न ठेवता निर्वस्त्रपणे पुरुषांच्या अनुभव मंटपाच्या मध्ये सुद्धा बसते आणि तिथं चर्चा करते. ही साधीसुधी गोष्ट नाही, अत्यंत क्रांतिकारक अशी घटना आहे. आणि या क्रांतिकारक घटनेचं आजच्या लोकशाहीमध्ये काय मूल्य आहे हे आपण जर जाणून घेतलं तर मग खऱ्या अर्थानं बसवण्णा आपण समजून घेतला असं मला म्हणावंसं वाटतंय. याबरोबरच आज आपण बघतो आहोत की अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये जगभर पसरलेलं आहे आणि भारतात त्याची दाहकता तर प्रचंड प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे हा जो कोरोना आहे, या कोरोनानं जगभरामध्ये थैमान घातलेलं आहे. आणि अशा काळामध्ये हे थैमान घातलं असताना भारतामधला जो कोरोना आज आलेला आहे, तो भारतातला कोरोनामुळे भारतातला जो पिडणारा ज्याला या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे, तो कोण आहे तर तो कष्टकरी वर्गातला, श्रमिक वर्गातला, सर्वहारा वर्गातला सगळा माणूस आहे. म्हणजे ज्याच्या जो श्रम करतो आणि श्रमाच्या आधारावर जो जगतो, अशा माणसाला या कोरोनानं खूप मोठा फटका बसलेला आहे. खरं तर आपण गेले काही दिवस म्हणजे 2-3 दिवसामध्ये ज्योतिकुमारी नावाच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर आपण मोठ्या प्रमाणात सगळे पाहत आलेलो आहोत. म्हणजे ही ज्योतिकुमारी
नावाची जी मुलगी आहे, जी 15 वर्षाची लहान मुलगी आहे, ही आपल्या वडिलाला, म्हणजे जो आजारी वडील आहे त्या आजारी वडिलाला घेऊन दिल्लीपासून ते अगदी तिच्या मूळ गावाला बिहारपर्यंत ती 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलनं प्रवास करत ती येते आहे. आणि त्याचं एक गौरवीकरण चालू झालेलं आहे. खरं तर या गौरवीकरणापेक्षा आम्ही त्याचे अपराधी आहोत हे आपण सांगायला पाहिजेत. कारण आम्ही अपराध काय केला तर आम्ही तिला, तिच्या वडिलांना आणि तिला तिच्या गावापर्यंत नीटपणे आणण्याची सुद्धा या व्यवस्थेनं सोय केलेली नाही. म्हणजे व्यवस्थेचं अपयश झाकायचं असेल तर मग काही गोष्टींचं गौरवीकरण केलं जातं. तसं या ज्योतिकुमारी ह्या मुलीला, जी मुलगी 1200 किलोमीटर सायकल प्रवास करून आपल्या वडिलाला घेऊन तिच्या गावी येते, तिचं गौरवीकरण केलं जात आहे आणि मूळ प्रश्नांना बरोबर बगल दिली जात आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग मी बसवण्णांच्याकडे जेव्हा येतो, महात्मा बसवण्णांच्याकडे पाहतो, तेव्हा मग मला महात्मा बसवण्णांचा विचार आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या निमित्तानं आपल्याला खरं तर जाणून घेता येईल. म्हणजे मी असं म्हणेन की आज आपण बघतो की कामगार आणि श्रमिकांचे प्रश्न तर गंभीर बनलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये कामगारांचे कायदे शिथिल केलेले आहेत आणि त्यातल्या काही अटी अत्यंत जाचक बनवलेल्या आहेत. म्हणजे ज्या अटीमध्ये त्या कामगारानं कोणत्याही संघटनेचा सभासद व्हायचा नाही, त्या कामगारानं कोणत्याही राजकीय आणि सामाजिक संघटनेशी संबंध 3 वर्षे ठेवायचे नाहीत, तरच त्याला कामावर घेतलं जाईल. अशा प्रकारच्या जाचक अटी आजच्या लोकशाहीमध्ये जर आजचं सरकार करत असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर बसवण्णांचं मोठेपण आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. ज्या बसवण्णांनी आपल्याला काय का कव्ये कैलास हा जो काय नवा एक सिद्धांत मांडला आणि ज्या सिद्धांतामध्ये श्रम हाच ईश्वर अशा पद्धतीची भूमिका घेतली, श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि श्रमाला प्रतिष्ठा देत एक नवं भान या सगळ्या समूहाला, समाजाला देण्याचं काम बसवण्णांनी केलं आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वाटतं आहे. म्हणजे अगदी सर्व तळातल्या जाती, कष्टकरी जाती, श्रम करणाऱ्या जाती, या सगळ्या श्रम करणाऱ्या जातींना श्रमाला प्रतिष्ठा दिली. म्हणजे आज आपण जे लोकशाहीमध्ये एक डिग्निटी म्हणजे जे प्रतिष्ठा नावाचं जे एक मूल्य आहे, हे मूल्यसुद्धा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये आपल्याला श्रम करणाऱ्या सर्व कष्टकरी जातवर्गाला दिलेलं दिसून येते. त्यामुळं लोकशाही मूल्यांशी बसवण्णांचं नातं अशा पद्धतीनं जोडलेलं आहे. ते आपण खरं तर नीटपणे तपासलं तर मग आपल्याला लोकशाही मूल्यांचा आणि बसवण्णांचा असलेला जो काही संबंध आहे तो स्पष्टपणे दिसून येतो. आज आपण बघतोय की आपल्याला संविधानानं काही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला एक आरक्षण देऊन त्यांना प्रतिष्ठा देण्याचं काम हे संविधानानं आपल्याला केलेलं आहे. तर अशा कालखंडामध्ये 12व्या शतकामध्ये बसवण्णा अशा सगळ्या श्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या जातीतून आलेल्या लोकांना एक श्रमाला प्रतिष्ठा देतात आणि त्यांचं जगणं सुकर करतात, त्यांना एक सन्मानपूर्वक. म्हणजे आज आत्मनिर्भर भारत म्हणत असताना आत्मनिर्भर भारत कसा असावा याचा आदर्श आपल्याला बसवण्णा देतात. म्हणून मला बसवण्णांचा विचार या निमित्तानं महत्त्वाचा वाटतो आणि तो आपण नीटपणे समजून घेतला पाहिजेत. खरं तर हे सगळं म्हणत असताना म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं होतं की बसवण्णा हे केवळ धर्मसंस्थापक नव्हते, तर ते एक राजकीय विचारवंत होते आणि राजकीय विचारवंताचं एक महत्त्वाचं काम असतं की त्याला परिवर्तन अपेक्षित असतं आणि हे परिवर्तन ज्याला करायचं आहे त्याला राजकीय विचार हा करावाच लागतो. राजकीय विचाराशिवाय परिवर्तन अशक्य असतं आणि ते बसवण्णांनी आपल्या सगळ्या व्यवहारामधून दाखवलेलं आहे. म्हणजे ते केवळ विचारवंत नव्हते तर विचाराला प्रत्यक्ष कृतीचा आधार देत कृतिशील बनवणारे आणि तसा कार्यक्रम देणारे एक विचारवंत होते. त्याविक पाया त्यांनी आपल्या या सगळ्या विचारातून दिलेला आपल्याला जाणवतो. मला असं दिसतंय की जेव्हा धर्म आणि अर्थव्यवस्थेला तत्त्वज्ञानाचा पाया दिला जातो त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं समाज उन्नत बनतो आणि बसवण्णांनी तो देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी अनिष्ट प्रथा ज्या आहेत या प्रथांच्यावर प्रहार केलेला आहे. स्त्रियांच्या गुलामगिरीबद्दल ते अत्यंत कडकपणे वागलेले आहेत. याबरोबरच ब्राह्मण्याचा जो विशेष अधिकार आहे तो विशेष अधिकारसुद्धा त्यांनी नाकारलेला आहे. याबरोबरच
जे काही शोषण आणि विषमतेवर आधारलेली जी काय समाजरचना आहे, ही जी समाजरचना त्यांनी नकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लोकशाही मूल्यांची पेरणी करणारा पहिला कृतिशील विचारवंत आणि धर्मसंस्थापक अशा पद्धतीची सांगड आपल्याला महात्मा बसवण्णांच्याबद्दल घालावी लागणार आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ शकतो. खरं तर मी बसवण्णांच्याबद्दल त्यांचा जन्म, त्यांची कहाणी किंवा त्यांचं जीवनचरित्र आपल्यासमोर मांडत नाही. मला एवढंच सांगावंसं वाटते की बसवण्णांचा विचार हा आजच्या लोकशाहीमध्ये नेमका कसा बसतो. म्हणजे आजच्या लोकशाहीचे जी मूल्य आहेत, जी मूल्य म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय, तर या सगळ्या मूल्यांचा विचार आपण बसवण्णांच्या विचारांच्यामध्ये केला पाहिजे. तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतो. कारण त्यांनी कुणालाही कोणत्याही जातीत म्हणजे आंतरजातीय लग्न करण्याचा अधिकार दिला, दुसऱ्याबरोबर कोणत्याही जातीचं काम करण्याचा कोणालाही अधिकार दिला. म्हणजे जाती बंदिस्तता जी होती ती बंदिस्तता पूर्णपणे नकार दिलेला आहे. म्हणूनच स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव आणि सामाजिक न्याय या साऱ्या मूल्यांचा एकत्रित आपल्याला विचार बसवण्णांच्या सगळ्या कृतिशील याच्यामध्ये दिसतो. म्हणूनच खरं तर आपण त्याला कल्याण क्रांती असं म्हणतो. आमच्याकडे एक शब्द आहे, म्हणजे तो शब्द अत्यंत वाईट पद्धतीनं वापरला जातो. म्हणजे इदर कल्याणी नावाचा एक शब्द आमच्याकडे वापरला जातो. म्हणजे इदर कल्याणी याचा अर्थ काय, तर गावावरून ओवाळून टाकलेला, हे नालायक अशा पद्धतीचा तो आपल्याकडे अपभरून झालेला शब्द आहे. म्हणजे मूळ ह्या शब्दाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा मला मग त्याचा अर्थ बिदर कल्याण आणि बसव कल्याणशी लागतो. म्हणजे तिकडून आलेला एक जो विचार आहे तो विचार व्यवस्थेच्या विरोधातला आहे, बंड करणारा आहे, बंडखोर आहे. म्हणून या बंडखोर विचार करणारा जो माणूस असेल त्याला इदर कल्याणी म्हणायचं. असं इथल्या सगळ्या जाती व्यवस्थेनं, इथल्या पितृसत्ताकतेनं जे आपल्याला सांगितलं ते आपण खरं मानत गेलो आणि मग त्याच्या आधारावर आपण व्यवहार करत गेलो आणि हा व्यवहार आपल्याला आत्ता खऱ्या अर्थानं बदलावा लागणार आहे. म्हणून मला असं वाटतं की बसवण्णा एका बाजूला जाती व्यवस्थेच्या विरोधात काम करतात, दुसऱ्या बाजूला पितृसत्तेला नकार देतात. कारण आज केवळ जाती व्यवस्थेला नकार देऊन आपल्याला चालत नाही. कारण ही जाती व्यवस्था, बाबासाहेब म्हणतात की बाई म्हणजे स्त्रिया ह्या जाती व्यवस्थेचे वाहक आहेत. त्यामुळं पितृसत्ता नकार दिल्याशिवाय, पितृसत्ता संपवल्याशिवाय जाती व्यवस्थेचा अंत होत नाही. अशा पद्धतीची भूमिका जेव्हा बाबासाहेब घेतात तेव्हा हे मूल्य बसवण्णांच्याकडून ते इथंपर्यंत आले आहे असं मला वाटतंय. म्हणजे हा सगळा विचार आपण जर एकत्रितपणे केला तर मग बसव्या लोकशाही मूल्यांची काय सांगड आहे, काय जोड आहे ते आपण नीटपणे समजून घेऊ शकतो असं मला खात्री वाटते. आणि त्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजेत. दुसरं असं आहे की आत्ताचे प्रश्न जे आहेत, म्हणजे खरं तर आपण म्हणतो की आत्ताच्या प्रश्नाशी बसवण्णांचा काय संबंध, संबंध त्यांचा, म्हणजे आजच्या काळाशी बसवण्णा रिलेव्हंट आहेत काय, तर माझं मत आहे की आजच्या काळाशी बसवण्णा सुसंगत आहेत. त्यांचा विचार सुसंगत आहे आणि त्यांच्या विचाराच्या आधारावरच आजच्या सगळ्या ज्या सामाजिक बदलाच्या चळवळी जर उभ्या राहिल्या आणि सामाजिक बदलाच्या चळवळींनी तो विचार जर स्वीकारला तर मला खात्री आहे की आपण त्यासाठी निश्चितपणे पुढे जाऊ शकतो. म्हणजे केवळ विचार स्वीकारून चालणार नाही, तर त्याला एक संघटित रूप द्यावं लागणार आहे. म्हणजे शरणशरणींच्या आधारावरचा एक मोठा संघ उभा करून त्याची एक यंत्रणा, म्हणजे त्याचा एक संस्थात्मक रूप बसवण्णांनी दिलं होतं. जसं बुद्धांनी भिक्खू संघाचं एक संस्थात्मक रूप दिलं होतं आणि त्या संस्थात्मक रूपाच्या आधारावरच धम्माचा प्रचार आणि प्रसार हा भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा केला होता. तसंच बसवण्णांनी जसा शरण आणि शरणींच्या आधारे संस्थात्मक रूप लिंगायत धर्माचं देऊन जसा प्रचार प्रसार केला होता, तसा आधुनिक काळातल्या ज्या काय सगळ्या चळवळी आहेत, म्हणजे ज्या पितृसत्तेला विरोध करणाऱ्या असतील, ज्या जातीव्यवस्थेला विरोध करणाऱ्या असतील, ज्या इथल्या श्रमिक कष्टकऱ्यांच्या बाजूनं लढणाऱ्या असतील किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन आणि अनेक मूल्य घेऊन लढणाऱ्या साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळी असतील, या सगळ्या चळवळींना आत्ता काहीतरी आपल्याला एक संस्थात्मक रूप, एक संघटनात्मक रूप घेऊन एकत्रित लढा उभा करावा लागेल. आणि मग त्याला बसवण्णांच्यापासून ते बुद्धापर्यंतचा हा सगळा विचार आपल्याला एकत्रितपणे जोडावा लागेल. तो जोडला तर आपण 100% खरं पुढं जाऊ शकतो. म्हणजे हा सगळा विचार करत असताना, म्हणजे जसं बसवण्णांचा 12व्या शतकाचा काळ आणि तिथून पुढच्या 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात
चंद्रभागेच्या तीरावर उभी राहिलेली वारकरी संप्रदायाची जी चळवळ आहे, ही चळवळ यांचा पण एक अन्योन्य संबंध आपल्याला दिसतो. म्हणजे विसोबा खेचर ते संत नामदेव, संत नामदेव ते संत तुकोबाराया, असा जो काय प्रवास आहे, हा सगळा प्रवास आपल्याला या निमित्तानं मिळतो. म्हणजे संत चळवळीमधली जी काही मूल्ये आहेत, जी समतेची, तत्त्वज्ञान, समतेची मूल्ये आहेत, या ही मूल्येसुद्धा लिंगायत धर्माच्या प्रभावातून आलेली आहेत आणि ती बसवण्णांच्या लिंगायत धर्मामधून इकडे आपल्याकडे पाधरत आलेले आहेत. म्हणजे बसवण्णांचा लिंगायत धर्म हा क्रांतिकारक धर्म होता. त्यांची क्रांतीची भाषा ही आक्रमक होती, तर इकडे वारकऱ्यांची भाषा ही मवाळ आणि प्रेमळ अशी होती. म्हणजे या सगळ्या ज्या काय शिकवणी त्या एकमेकांमध्ये परस्परांच्या देवाघेवाणीनं समृद्ध झाले आहेत, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि आजच्या लोकशाहीपर्यंत त्या चालत चालत इथपर्यंत आलेले आहेत, हा सगळा आपण विचार करूया. आणि मला वाटते की मी या निमित्तानं अभिषेक देशमाने यांनी मला जी काही बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. जे काय मी बोललो असेल ते जे योग्य असेल ते माझं असेल, जे चुकीचं वाटलं असेल ते पण मला तुम्ही माफ कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद.